आज किलबिल ग्रुपच्या बालसेनेचे लाडके निखिलदादा आणि ओंकारदादा ग्राउंडवर आले होते. त्यामुळे बालसेना एकदम आनंदात होती. आज दादाने पारंपरिक जोडी साखळी आणि विषामृत असे खेळ घ्यायचे ठरवले. सगळ्यांनी खूप धमाल केली. दोन्ही दादांना पण खेळायला बरोबर घेतले. घामाघूम झाल्यावर हॉलमध्ये येऊन बसल्यावर आभाचे आजोबा या सगळ्या बालसेनेला भेटायला आले होते. आभाच्या आजोबांनी आज एक गोष्ट सांगायचे ठरवले होते. आजोबांची गोष्ट सुरू झाली. आजोबा म्हणाले, माझ्या गोष्टीचे नाव आहे पेरले तसे उगवते. तर एका गावात एक शेतकरी दादा राहत होते. त्यांना 2 मुले होती, राम आणि श्याम. शेतकरी दादा श्यामचे खूप लाड करायचे. त्याचे सगळे हट्ट पुरवायचे. मोठा राम लहानपणापासून खूप शांत, समजूतदार होता. शेतकरी दादा मोठ्या रामकडे दुर्लक्ष करायचे, पण छोट्या श्यामच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा पोटात घालायचे. त्याला अजिबात रागवायचे नाहीत. राम आणि श्याम हळूहळू मोठे झाले. शेतकरी दादा म्हातारे व्हायला लागले. त्यांनी आपली शेती राम आणि श्याम यांच्यामध्ये वाटून दिली. रामला कमी शेती मिळाली, श्यामला शेतीचा जास्त भाग मिळाला. रामला खूप वाईट वाटले, पण तो काही बोलला नाही. रामने आपली शेती खूप कष्ट करून नवीन नवीन पिके घेऊन अभ्यासपूर्वक शेतीतले उत्पन्न वाढवले. थोड्याच दिवसात राम खूप श्रीमंत झाला. श्यामने मात्र आळशीपणाने हळूहळू मिळालेली शेती विकून टाकली. श्यामची परिस्थिती हळूहळू खूप खालावली. तो सतत आजारी पडू लागला. गावामध्ये शेतकरी दादांच्या कानावर राम आणि श्यामच्या गोष्टी येत होत्या. त्यांनी एकदा राम श्यामला घरी बोलावून घेतले आणि श्यामला विचारले, श्याम, मी तुला कायम जास्तीत जास्त गोष्टी दिल्या, तुझे सर्व हट्ट पुरवले, मग आज तुझी अशी अवस्था का झाली? तू माझी खूप निराशा केली आहेस. तेव्हा मोठ्या रामने उत्तर दिले, हे तुमच्यामुळेच झाले आहे. तुम्ही त्याला सगळे जागच्या जागी आणून दिले. त्यामुळे त्याला लहानपणापासून कष्ट करण्याची सवयच राहिली नाही. मला मात्र लहानपणापासून खूप प्रयत्न करून समजूतदारपणा दाखवून गोष्टी मिळत गेल्या. रामने शेतकरी दादांचे खूप आभार मानले. आज तुमच्यामुळेच मला स्वतः प्रयत्न करून मिळवलेल्या सुखी समृद्ध आयुष्याचा आनंद मिळतो आहे. शेतकरी दादाला आपली चूक कळली. लहानपणापासून श्यामला या गोष्टी शिकवल्या असत्या तर त्याच्यावर आज ही वेळ आली नसती. या गोष्टीमधून आपण मुलांनी काय बरं शिकायचे? तर लहानपणापासून आयत्या विकत आणलेल्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, पण तुम्ही स्वतः काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी तयार केल्यात, कलात्मक रीतीने घडवल्यात, तर त्याचा आनंद खूप मोठा असतो. लहानपणापासून मेहनतीने, शिस्तीने काहीतरी करण्यातला आनंद मोठे झाल्यावर सुद्धा समृद्ध आनंदी जीवनासाठी खूप उपयोगी पडतो.